अंधारात किंमत पडलेल्या समाजाच्या उद्धारासाठी आपले जीवन खर्च घातलेल्या सर्व महापुरुषांनी सर्वप्रथम अभिवादन करते. सर्वांनी व्यासपीठ पूजनीय गुरुजन आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी 7वी सचिन गायवर तुमच्यासमोर माझे विचार मांडण्यासाठी उभे आहे. मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. आज आपल्या एका महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी जमलं, ज्यांनी आपल्या शौर्याने, बुद्धीने आणि दूरदृष्टीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो महापुरुष म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा एक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा एक होता. असा जिजाऊचा शिवभा राखत साहित्य जगत एकच होता. असा जिजाऊचा शिवभा राखत साहित्य जगत एकच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या जिजाऊ त्यांना लहानपणापासून मानवता, धर्म, नैतिकता, शौर्य आणि स्वाभिमानाची वयाच्या 12व्या वर्षी राजस्थानाच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेऊन अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा तोरण बांधला. स्वतंत्र स्वराज्याला पाय घातला. स्वराज्य संकल्प शहाजीराजे जिजाऊ यांचे स्वतः पुढे आपल्याने या राज्याच्या काळात स्वराज्याची स्त्री ही दैवत म्हणून मानली गेली. शेतकऱ्याच्या दिवशीच्या नेत्याने हात लावू नका असं आपल्याच सैनिकांना ठणकावून सांगणारा आदर्श राजा. शिवराय समजून घेत असताना महाराष्ट्राची आजची परिस्थिती पाहता हा शिवरायाचाच महाराष्ट्र आहे असा प्रश्न मला पडतो. या मातीला खरे शिवराय अजून समजलेच नाही. या मातीला खरे शिवराय अजून समजलेच नाही. आपण ढाल तलवारी पलीकडे जाऊन खरे शिवराय समजून घेतले का? अफजल खानाचा वध आणि शाहिस्तेची बोटे या पलीकडे जाऊन महाराज समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्मित करणारा राजा, 16व्या शतकात मराठा आरमार निर्माण करणारा राजा, 16व्या शतकात युरोप, इराण अनेक देशांमध्ये व्यापार करणारा राजा, शत्रूच्या सुनेलाही आईचा आदर देणारा राजा, संपूर्ण हयातीत कसलेच व्यसन केलेला राजा. आपण खरे समजून घेतले का असं आपल्या अंतर्मनाला असा प्रश्न आपल्या अंतर्मनाला करा. या मातीला एवढा महान राजा, या मातीने एवढा महान राजा दुर्लक्ष काय केलं? आपल्याला स्पायडरमॅन, क्रिस, छोट्या भीम, मोठू पतलू या काल्पनिक नायकांचे आकर्षण आहे. अरे उपजेच अखंड धरा आपल्या जवळ असताना आपल्या काल्पनिकतेची गरज का भासली? मी यामुळे तुम्हाला दोषी ठरवणार नाही, पण माझा रोष आमच्या अगोदरची पुढील विषय आहे. यामागे काय झाले विसरून जाऊ आणि खरे शिवराय समजून घेऊ. तर मित्रांनो, आज आपण फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणून थांबायचं नाही, तर शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यायला हवा. त्याच्यामुळे पावन झालेले गड किल्ल्याला पाहू आणि त्याचं जतन करू. एक स्वाभिमानी महाराष्ट्र घडवूया. त्याचा एवढेच बोलते की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला आणि शिवचरित्राशिवाय पर्यायच महाराष्ट्राच्या पाठीला. जय जिजाऊ जय शिवराय. थँक्यू.